नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला होळीच्या राखेचा एक अतिशय प्रभावी आणि श्रद्धेने करायचा असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय खूप खास आहे. हा उपाय त्या खास मुलींसाठी आहे किंवा मुलग्यांसाठी आहे ज्यांचं लग्नाचं वय होत चाललेलं आहे, पण कितीही प्रयत्न केले तरी स्थळ जमून येत नाही आहे किंवा बोलणी अर्धवट राहिली आहे, बोलणी होत नाहीत किंवा वारंवार काही ना काही त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येतात. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लग्न तिथेच थांबवलं जातं. तर होळीचा सण आपण सगळे साजरा करतो, पण होलिका दहनाची जी राख आहे ती किती शक्तिशाली असते हे फार कमी लोकांना माहिती असतं. तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी अग्नीत आपल्या होलिका दहनाच्या त्या दिवशी अग्नीमध्ये नकारात्मक ऊर्जा, अडथळे किंवा नजर दोष, ग्रहबाधा जळून खाक होतात आणि त्या अग्नीतून तयार झालेली जी राख आहे ती पवित्र असते आणि एक ऊर्जायुक्त असते. त्यामुळे योग्य पद्धतीने जी ती राख तुम्ही वापरली तर तुमच्या विवाहातील अडथळे नक्कीच दूर होण्यासाठी ती खूप उपयोगी ठरते. आता मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, नीट ऐका, कारण हे जे वर्ष आहे 2026 मध्ये 2 मार्च रोजी होलिका दहन होणार आहे आणि 3 मार्चला सूर्योदयाबरोबर चंद्रग्रहणाचं सूतक सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही राख कधी आणायची आहे ते सांगते. ही राख तुम्हाला सूर्योदयापूर्वीच घेऊन यायची आहे. म्हणजेच 3 मार्चला पहाटे ब्रह्ममुहूर्तात साधारण 5 वाजता तुम्हाला उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि घरच्या देवघरात तुम्हाला तिथे पहिला तुपाचा दिवा लावायचा आहे, तिथे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर बघा, घरातून एक स्वच्छ स्टीलची वाटी घरून तुम्ही तिथे होळीच्या तिथे घेऊन जायचं आहे. त्यात तुम्हाला कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे. मग जिथे होलिका दहन झालं आहे तिथे जा. तिथे पोहोचल्यानंतर प्रथम तुम्हाला लक्ष्मी नारायण भगवंतांचं मनोमन स्मरण करायचं आहे. तिथे प्रार्थना बोलायची आहे की माझं मुलीचं लग्न लवकरात लवकर ठरो, कुंडलीतील सर्व दोष दूर होत. हा उपाय मुलगा मुलगी करू शकतात किंवा त्याच्या आई वडील करू शकतात. आता मग उजव्या हातात मुठभर राख घ्यायची आहे, त्या पात्रात ठेवून द्यायची आहे. कोणाशी न बोलता ती राख घरी घेऊन यायची. ती राख तुम्ही घरातल्या देवघरात ठेवा, घरातील एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवा. हे सगळं तुम्हाला सूर्योदयापूर्वीच करायचं आहे, कारण सूर्योदय झाल्यावर सूतक सुरू होईल. आता मित्रांनो, पुढचा भाग काय आहे, तर पुढचा भाग तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच बघा, 3 मार्च चंद्रग्रहण आहे. ते चंद्रग्रहण सायंकाळी 3:47 संपणार आहे. ग्रहण संपल्यावर अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, देवघरात गंगाजल वगैरे शिंपडायचं आहे, तुपाचा दिवा लावा, शांतपणे देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. समोर एक पिवळा कपडा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. त्यावर तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे. परत कुंकवाने स्वस्तिक काढा. आता सकाळी आणलेली जी थोडीशी राख आहे ती हातात घ्यायची आहे. थोडीशी, अगदी थोडी घ्या. पुन्हा लक्ष्मीनारायणचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. मनोमन स्पष्ट बोलायचं आहे की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं विवाहातील सर्व अडथळे दूर होत आणि शीघ्र विवाह योग निर्माण हो. ती राख तुम्हाला स्वस्तिकावर ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर 3 हळदीच्या गाठी ठेवून द्यायचे. मग साधारण तुम्हाला इथे 50 ग्रॅम पिवळी मोहरी, राई आहे ती ठेवून द्यायची आणि त्या पिवळ्या कापडाची तुम्हाला घट्ट पोटली बांधायची. यानंतर बघा, धूप किंवा तुपाचा दिवा 7 वेळा त्या पोटली भोवती फिरवायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि आता ही पोटली घराच्या ईशान्य कोपऱ्यात, म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधल्या दिशेला स्वच्छ आणि सुरक्षित जागी ठेवून द्यायचे. तिथे शक्य नसेल तर देव्हाऱ्यात ठेवा, नाहीतर ज्या मुलगा किंवा मुलीच्या लग्नात अडथळे आहेत त्यांच्या खोलीत अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही नजर पडणार नाही. अशा ठिकाणी ती पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तर हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर विवाहातील अडथळे दूर होऊ लागतात, चांगली स्थळे येऊ लागतात, वारंवार तुटणारी बोलणी जी आहे ती एका जागी स्थिर होईल आणि लवकरच मंगलमय विवाह योग निर्माण होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, उपाय करताना मन शुद्ध ठेवायचं आहे. तुमचं मन सकारात्मक असलं पाहिजे किंवा ईश्वरावर तुमची पूर्णपणे विश्वास तुम्ही ठेवायचा आहे. तुमच्या ईश्वर नक्कीच सगळ्या मनोकामना पूर्ण करतील. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ती जी तुम्ही पोटली बनवलेली आहे ती तुम्हाला
40 दिवस त्याच जागी ठेवायची आहे. ती तुम्ही पोटली उचलू शकता, तिथून झाडू वगैरे मारून घेऊ शकता, परत त्याच जागी ठेवायची आहे. परत तुम्हाला तिथे प्रार्थना बोलायची आहे भगवंताला, की माझ्या मुलगा किंवा मुलीच्या विवाहात जे काही अडथळे येत आहेत ते दूर होऊ देत, असं तुम्हाला ज्यावेळी ती पोटली उचलणार आहात त्यावेळी बोलायचं आहे. आणि त्यानंतर 40 दिवसानंतर ती पोटली तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. किंवा ती पोटली तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मुळाशी ठेवून देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसून येईल. अगदी साधा सोपा उपाय आहे. कुठेही जायची गरज नाही. फक्त होलिका दहन जिथे होणार आहे, होळी पेटवली जाणार आहे, तिथली तुम्हाला राख घरी घेऊन यायची आहे आणि त्याप्रमाणे जसं मी सांगितलंय त्याप्रमाणे ही प्रोसिजर पुढे करायची आहे. फक्त एकदाच उपाय करायचा आहे. पोटली तयार करायची आहे आणि 40 दिवस ती पोटली तिथे ठेवायची आहे. बस. त्यानंतर कुठेही जायची गरज नाही. हा एवढा इफेक्टिव्ह उपाय आहे की तुम्हाला त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. 1 महिन्याच्या आत तुमचं लग्न, विवाह योग जुळून येईल किंवा स्थळ एक प्रकारे पक्क होईल, लग्न पक्क होईल किंवा या वर्षी तरी तुमचं लग्न नक्कीच होईल. तर हा विवाह योग लवकर येण्यासाठी तुमच्या मुलगा किंवा मुलगी आहे त्यांचा विवाह योग लवकर जुळण्यासाठी, येण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा. खूप प्रभावशाली उपाय आहे. होळीच्या राखेचा उपाय आहे, कारण ही जी राख आहे ती खूप पवित्र आहे. आपल्या आयुष्यामध्ये विवाह योग लवकर येण्यासाठी ही राख खूप तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर या राखेपासून तुम्ही मुलगा किंवा मुलीचे आई वडील असाल तर आई वडील हा उपाय करू शकतात किंवा मुलगा मुलगी हा उपाय करू शकतात किंवा त्याच्या आत्या असतील, मावशी असतील, वहिनी असेल, कोणीही असू दे, त्या मुलासाठी हा उपाय करू शकतात. सगळेजण करू शकतात. मात्र तुम्हाला ही जी राख आहे ती सकाळी ब्रह्ममुहूर्तात घेऊन यायची आहे. एवढं तर तुम्ही कष्ट स्वतःसाठी घेऊ शकता. तुमच्या लग्नासाठी एवढा तरी तुम्ही प्रयत्न करू शकतात. तर सकाळी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान तुम्हाला ती राख तिथे जाऊन घेऊन यायची आहे. बस एवढाच उपाय आहे. त्यानंतर काही नाही. फक्त 40 दिवसांनी ती पोटली, 40 दिवस पूर्ण झाल्यावर ती पोटली तुम्हाला पाण्यामध्ये किंवा तलावात, पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या मुळाशी ठेवून द्यायची आहे. तर मी असेच छान-छान व्हिडिओ, छान-छान उपाय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या या YouTube चॅनलवरती, प्रियंका कानडे या YouTube चॅनलवरती. तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.